सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सर्व मान्यवर मंडळी, संभाजी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सन्मान्य सचिन जिल्हा निकमजी कळसकर आणि सगळ्या सहकाऱ्यांचं विमानपूर्वक स्वागत करतो। आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना सगळ्यांनी बसा, 2-2 मिनिटं सगळ्यांच्या शुभेच्छा होतील, त्यानंतर केक कापला जाईल। आलेल्या सगळ्यांना माझी विनंती, आपण सगळ्यांनी आज 10 जून म्हणजे खरं तर पावसाळ्याचं आगमन होतं। अशा वेळेला आमच्या शिवसेनेचं नवीन तरुण आणि तडफदार नेतृत्व संभाजी पाटील यांचा वाढदिवसानिमित्त ही सर्व जमलेली तरुणाई पाहिल्यानंतर संभाजीराव तरुणांच्या मध्ये किती प्रसिद्ध आहेत ह्या गोष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो। संभाजीराव खरं तर पद हे फक्त नावासाठी असतं, त्याचं खरं काम असतं समाजाची सेवा करणं आणि सर्वसामान्य तरुणांना ताकद देणं। आपण हे चांगल्या प्रकारे करता हे दिसतंय आणि हे असंच कार्य आपल्या हातून सदैव घडत राहू अशा प्रकारच्या आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आपणाला आज वाढदिवसाच्या शिवसेना सातारा जिल्हा सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिक, आजी माजी पदाधिकारी, सर्व सभापती आणि सर्व नगरसेवक यांच्यातर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि असाच आपला वाढदिवस वर्षानुवर्ष चांगल्या प्रकारे साजरा व्हावा आणि आपलं असंच लोकप्रियता वाढत राहून भविष्यामध्ये आपण या सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं नावलौकिक कमवावं अशा प्रकारची आपणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज माझे जवळचे मित्र, माझे लहान बंधू संभाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व एकत्र जमलेलो आहे। आत्ताच कोकाटे साहेबांनी, चंद्रकांत दादांनी, आपले सचिन दादा माझे जवळचे मित्र आहेत, आम्ही तालमीपासून एकत्र आहेत, त्यांनी सांगितलं की संभाजीने आता कोकाटे साहेब म्हणले की राजकारणात नगरपालिकेच्या ह्याच्यात इलेक्शनात तुमचा पराभव झाला, पण कोकाटे साहेब पराजय हाच एक यशाची पहिली पायरी मानली जाते। मी आणि संभाजी आम्ही आटपाडी तालुक्यातले, आम्ही शेजारी आमचे गाव आहे, आम्ही एकत्र एका गावचे, आम्ही साताऱ्यात आलो म्हणजे आमचे आजोबा आले, ते पण तिकडून आले, त्यांचे वडील इथे, त्यांनी फार कष्टातनं हे सगळं उभं केलंय, फार म्हणजे एकदम शून्यातनं विश्व केले। आणि आज सांगतो येणाऱ्या परत एकदा हरलं म्हणजे सगळं झालं असं काय नाही, एक 4 वर्षात परत लागेल इलेक्शन, 4-4.5 वर्षात येत्या वेळेस मी सांगतो छाती टोकपणे, आणि आम्ही मैत्री केली तर खुल्ली करतो, संभाजीला खांद्यावर बसून निवडून आणणार मी स्वतः, माझे सगळे सहकारी नगरपालिकेत 2030ला 100% संभाजी नगरसेवक म्हणून असेल, नगरसेवक म्हणून आपण एक मोठा असा वाढदिवस करू। हाच माझा त्याला शब्द आहे, माझा लहान भाऊ आहे तो, आम्ही कायम एकत्र आहे, चंद्रकांत दादा आम्ही लहानपणापासून एकत्र आहे, आम्ही शिवेंद्रराजेंचं एकत्र दोघांनी काम केले। आता काय कारणास्तव तो शिवसेनेत गेला, पालकमंत्री साहेबांचा एक निष्ठावंत प्रामाणिकपणे कार्यकर्ता आहे, साहेबांनी त्याला भरपूर ताकद दिली, आज उद्योग व्यवसायात त्यानं चांगली भरारी घेतली, मित्र परिवारही चांगला मोठा सातारा शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात चांगला मित्र परिवार गोळा केला, जिथं जाईल तिथं नाव निघतं बाबा संभाजी पाटील मित्र आहे।
सर्वांनी बोर्ड बिर्ड, आता आम्ही जिल्हा तिकडे तिकडे फिरत असतो, सगळीकडे बोर्ड बॅनर बघितले. भविष्यात शिवसेनेचे तुम्ही मोठे पदाधिकारी व्हा अशीच इच्छा आहे आणि 2030ला तुम्ही नगरसेवक व्हा ही माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि मनापासून वाढदिवसाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या ताई आल्या तिथं, दादा आहेत, प्रीतम दादा आहेत आणि सर्व आपले भाई आहेत, आमचे सर्व मित्र परिवार, आमचे संकेत साठे आहेत, शिवसेनेचे नगरसेवक सभापती आणि सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. तर सर्वांचंही मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. परत एकदा माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. वाढदिवसाचं हे नियोजन खरं म्हणलं तर 2 महिन्यापासून आमचे मित्र बाकीचे अनिल भाऊ असतील, तुषार घोरपडे असतील, आकाश ताते असतील, साहिल, आमचे इनामदार मित्र आपले सचिनदादा शेलार, तर सर्वांची इच्छा होती की मोठा वाढदिवस घ्यायचा. मी त्यांना सांगितलं आत्ताच इलेक्शन झालेलं आहे, मला आता काही धावपळ करायला लावू नका, जरा निवांत राहू द्या. तर त्यांच्या सगळ्यांची इच्छा होती, माझ्या बाकीच्या मित्रांची होती. आपले पैलवान विशाल दाने मित्र समूह होता, अजून निलेश दादा पाटील मित्र समूह, हे सगळ्यांच्या वतीनं हे म्हणले नाही आपण करायचंच आहे. मी म्हणलं बाबा मी काही थांबणार नाही, 8 दिवस आजवर सातारा सोडून जाणार आहे म्हणलं, निवांत राहणार, डायरेक्ट 12-13 तारखेलाच येणार. तुम्ही म्हणले जावा आम्ही इकडे कार्यक्रम करतो, तुम्ही नसता तरी चालेल. पण नाही इलाजानं मला इथं या कार्यक्रमाला थांबावं लागलं आणि या सगळ्यांचं प्रेम मला नेहमी एक नवीन ऊर्जा देते. आणि इथून पुढच्या 1 वर्षासाठी आता मी एवढा फुल चार्ज झालेलो आहे की असं एवढं प्रेम बघून नवीन लोकांसाठी लोक माझ्याकडे येतात की त्यांच्या काम करण्याची ऊर्जा जे मिळते. आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा आवर्जून इथे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि गेले 15 वर्ष झालं दादांचं मी लहानपणापासून काम करतोय. नेहमी ताकद द्यायची, लहान असू दे, मोठा असू दे, बारका असू दे, काय बघत नाहीत. दादांचा मला फोन आला की मी येतोय, मला बरं वाटलं. पालकमंत्री साहेबांनी पण 5-5:30 वाजता येऊन गेले. पालकमंत्री साहेबांचं झालं असं की सोमवारी साहेब गेले मुंबईला आणि एकच दिवस मंगळवार थांबून त्यांचे बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस कार्यक्रम आणि मिटिंग होत्या शुक्रवारपर्यंत. साहेब म्हणले नाही, मी म्हणले तुझ्या कार्यक्रमाला येणार आणि साहेब पण येऊन गेले. सर्व माझ्या मित्रांचं एकच इच्छा होती की पालकमंत्री साहेब यावे, चंद्रकांत दादा यावे, आपली सगळी मान्यवर जे मंडळ आहेत सगळे यावे. पण मित्रांना पण माझं एक सांगणं आहे की ज्या वेळेला पालकमंत्री ज्या वेळेला त्या पदावरती येतात किंवा जिल्हा प्रमुख असतील किंवा आपले नगरसेवक असतील, सभापती असतील, त्यांना भरपूर प्रचंड कामाचं व्याप असते. आता माझ्या मित्रांची गेल्या वेळेला 2 वेळा पालकमंत्री नाही झाले, त्यांचं मला विचार नव्हतं सारखं की काय येत नाहीत साहेब, मुंबईची कामं असतात, कॅबिनेट असते नाही का. तर पालकमंत्री साहेब पण येऊन गेले, आपले जिल्हा प्रमुख आलेत, आमचे सचिन दादा शेलार आहेत, अनिल भाऊ कस्तुरी आहेत. सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांच्या या सहवासाने आणि संपर्काने चांगला हा कार्यक्रम आणि सर्वजण आला, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. पाटील आपल्याला वाढदिवसाच्या लाख कोटी शुभेच्छा. अजिंक्यताऱ्याच्या सावलीत वसलेल्या सातारा शहराचं प्रेम आपल्याला मिळावं. सातारा शहरातील मायबाप जनतेचं प्रेम, शिवनेरीची श्रीमंती, पुरंदरची भव्यता, रायगडाची दिव्यता आणि या सातारा शहरातील या मायबाप जनतेचं प्रेम आपल्याला या वाढदिवसाच्या निमित्तानं मिळावं. हीच वाढदिवसाच्या निमित्तानं प्रार्थना. आदरणीय संभाजी पाटील आपणास वाढदिवसाच्या लाख कोटी शुभेच्छा. संभाजी पाटील आपणास वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा.
सातारा जिल्ह्यात शिवसेना शिंदेगड संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हा युवा अध्यक्ष संभाजी पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य केले आहे. विशेषतः तरुणांना पक्षाशी जोडून संघटन वाढविण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली युवा शिवसेनेचे जाळे जिल्हाभर विस्तारले असून अनेक युवकांना पक्षाच्या विचारांशी जोडण्यात यश आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रत्येक घरात शिवसैनिक घडविण्याच्या संदेशानुसार जिल्ह्यातील युवा शिवसैनिक कार्यरत असून संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संभाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. संभाजी पाटील यांनी युवकांना बरोबर घेऊन संघटन वाढविण्याचे उल्लेखनीय कार्य केले असून भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संभाजी पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव. सन्मान्य पोपटरावजी मोरे आल्याशिवाय कोणीही जायचं नाही. आलेल्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था शिबिराची धन्यवाद. त्याची व्यवस्था केली, जेवण केल्याशिवाय कोणीही जायचं नाही. धन्यवाद. अतुलजी पाटोळे आपण या ठिकाणी दिवसाच्या निमित्तानं सगळे सहकारी सन्मान्य एका राशीची दोघं आहेत. एकाचं नाव सचिन शेलार आणि एकाचं नाव सचिन. एका रथानं हे त्रिकूट या सातारा शहरामध्ये या रथाने आणि आलेल्या सगळ्यांना विनंती आहे, शुभेच्छा देऊन झाल्यानंतर आपण सगळ्यांनी स्नेहभोजन करायचं. काही मंडळी जेवण कक्षाकडे जा, काही मंडळी शुभेच्छा देण्यासाठी थांबा आणि 18 मिनिट मध्ये शुभेच्छा दिलेली मंडळी परत जेवण कक्षाकडे जातील, जेवलेली मंडळी शुभेच्छा देण्यासाठी येतील. दुसरं आपण उपस्थित आपलं स्वागत. सन्मान्य सचिनजी पाटोळे उपस्थित, आपलं मनपूर्वक स्वागत. सन्मान्य नेताजी भाऊ आणि त्यांची सगळी टीम. सन्मान्य नेते स्वागत. सन्मान्य अभिदादा जाधव आपण उपस्थित, आपलं स्वागत या वाढदिवसाच्या निमित्तानं. सन्मान्य अतुलजी पाटोळे आपण उपस्थित, आपलं मनपूर्वक स्वागत. सन्मान्य अभिदादा आपण या ठिकाणी उपस्थित, आपलं मनपूर्वक स्वागत. सन्मान्य योगेशजी कदम पिंपळे आपण या ठिकाणी उपस्थित, आपलं मनपूर्वक स्वागत. सन्मान्य विजयजी सोनवणकर माथाडी कामगार सेना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आपण या ठिकाणी असतील, आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो या वाढदिवसाच्या निमित्तानं. सन्मान्य नेताजीराव गोरखेपुरे आपण असतील, आपलं मनपूर्वक स्वागत. सन्मान्य सन्मान्य अमरभाई मनोहर आपण या ठिकाणी उपस्थित, आपलं मनपूर्वक स्वागत. शिवसेना अभिवादन सेनेचे सन्मान्य प्रकाशजी शेळके आपण या ठिकाणी उपस्थित, आपलं मनपूर्वक स्वागत. तरुण सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय, मनापासून आभार व्यक्त करतोय या वाढदिवसाच्या निमित्तानं. सातारा लोकसभा मीडिया प्रमुख सन्मान्य
चला झालेले पटपट. त्यांनी घेतलाय चॅनल त्यांचं आहे. आणि मला किती पैसे त्यांनीच खातो. Happy birthday. घे ना. अरे अरे ये इधर मी भी जाऊंगी खींचते. हो धन्यवाद. हे काढा. हार्डिंगकडे सगळे टू जेड आहेत. सागर भाऊ बोलता बोलता कट करतात. पाठवतो की तुम्हाला पाठवतो की मी काढला. हॅलो वेळ लागेल मला भेटते. आपली लोकसभा काय सोशल मीडिया प्रमुख त्याबद्दल ये की एक सर मी असं हळूहळू तिकडे युवा सेनेत या आणि आम्ही हळूहळू वर भैयांनी मी आपलं कामगिरी पाडच्या मागची केस व्यवस्थित लागतं माझे. धन्यवाद धन्यवाद. आपले पूजन करायचं. हॅलो हॅलो गाडी भाऊ
मागच्या व्हिडिओ कसं घेतलं फोटो काढे हा बघा धन्यवाद.